शहराकडची भाषा, गावाकडची भाषा. आम्ही शहराकडची लोक खूप शुद्ध बोलतो. गावठी. आमची इकडे आणि गावाकडे आम्ही डायरेक्ट गावठी बोलतो. हा, तीच आम्हाला भाषा आवडती, तीच आम्हाला जमती. डायरेक्ट शुद्ध फिद्ध आम्हाला बोलायची येत नाही दिसलं. आम्ही शहराकडची लोक दुसऱ्यांसोबत बोलताना खूप पोलाइटली बोलतो. बिंबीच्या देठापासून. आमच्या गावाकडे ना आम्ही नॉर्मल बी बोलताना आणि एकदम फार बिंबीच्या देठापासून बोलतो डायरेक्ट. कारण आमच्या खेडेगावातल्या लोकांना मोठ्याने बोलायची सवय असते. डायरेक्ट असं कुचूर पुचूर नाही बोलत आम्ही. डायरेक्ट आमच्या खेडेगावात आहे ना माणसं एकमेकाशी बोलताना ना जवळ जरी उभी असली ना तरी मोठ्या आवाजात बोलतात. डायरेक्ट बघणाऱ्याला असं वाटतं की ही दोघं नॉर्मल गप्पा आणतात का भांडणं लागलेत हीच कळत नाही आम्हाला. आम्ही शहराकडचे लोक फोनवर बोलताना खूप शांतपणे बोलतो, जेणेकरून पुढच्याला त्रास होणार नाही. रत्ताळी. आमच्याकडे लोक फोनवर कशी बोलतात माहिती का तुला? हॅलो कुठे जेवला का? आण लागणार नाही दिसला. असली खूंखार आवाज असते ना आमच्या इकडच्या लोकांचे. डायरेक्ट फोनवर बी समोरच्या माणसाला स्पीकरवर टाकायची गरजच पडत नाही. नॉर्मल बोलणं मी आमचं डायरेक्ट वरच्या सुरात असते. आमच्या शहराकडे जर भांडण झाले तर आम्ही त्यांना नालायक, इडियट, स्टुपिड, होपलेस असं बोलतो. शिव्या. आमच्या इकडे जर कुणाची भांडणं झाली ना तर असली डेंजर शिव्या असतात ना, फुल आया बहिणून पार कानात रक्त निघुस्तोर शिव्या असतात. असले डेंजर खूंखार शिव्या असतात आमच्या इकडे. डायरेक्ट आम्ही शहराकडची लोक अनोळखी व्यक्ती सोबत अजिबात बोलत नाही, कारण त्यांची वेगवेगळी भाषा असते. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत बोलतच नाही. रत्ताळी. आमच्या गावाकडे ना अनोळखी व्यक्ती दिसली ना आम्हाला, आम्ही लगेच त्यांच्यावर गप्पा आणायला सुरू करतो. डायरेक्ट गप्पा आणता आणता बरोबर ना आता गोष्ट निघतं आमचं. मग बरोबर कोणतरी त्या गावचा त्यांचा आमचा साडू फिडू कोण ना कोण असते ती बरोबर निघतात. डायरेक्ट कोणचा बी आम्हाला अनोळखी माणूस दिसला ना आमच्या लगेच तो डायरेक्ट पाहुणाच होतो. ती लगेच आम्हाला काय करतात गावच्या जत्रेलाच बोलावतात. डायरेक्ट या मटण खायला घरी. आम्ही बी लगेच त्यांना बी जत्रेला बोलावतो. लगेच अशी सिस्टीम असते डायरेक्ट आमच्याकडे. आम्ही शहराकडची लोक फॉर्मॅलिटी म्हणूनच लोकांना विचारतो, हाय बरं चाललंय ना तुमचं, असं बोलतो. रत्ताळी. आमच्या इकडे कसं आहे, रोडवर जरी चाललो ना आम्ही तरी आम्हाला जो दिसेल ना त्या माणसाला आम्ही काय म्हणतो, मग निवांत का, कस काय म्हातारी बितारी बरी आहे ना, असं असतं आमचं बोलणं. आम्ही सगळी विचारपूस करून घेतो, कारण आम्हाला ना खरंच मनापासून काळजी वाटत असते त्यांची. त्यामुळे खेडेगावची लोकांना प्रत्येकाची विचारपूस करतच असतात. आणि ते तुमच्यासारखी फॉर्मॅलिटी म्हणून नाही करत, मनापासून करतात. ते सगळ्यांना ना नेहमी आपुलकीने चित्रत असतात. त्यांच्या मागे त्यांची काळजी असते, ना की तुमच्याकडे फॉर्मॅलिटी. म्हणून या गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. शहराकडल्या लोकांनी गावाकडल्या लोकांचा नादच नाही करायचा. विषय